अगदीच. आपण हे सगळं विश्लेषण करतोय हे खरं तर एका सामाजिक दृष्टिकोनातून आपण या विश्लेषणाकडे बघतोय. पण याच्या पलीकडे कायदा जो आहे तो खरं तर बाप दाखव आणि श्राद्ध कर या फॉर्मॅट मधला आहे तो. तर अशा वेळेला परिक्रमात नक्की आपण आता सातत्यानं महिलांचा कन्सेंट आणि त्यांना केलं जाणारं मॅनिप्युलेशन याच्यावर प्रकाश टाकला. पण कायद्याच्या दृष्टीनं नक्की कन्सेंटची व्याख्या काय आहे? इंडियन पिनल कोड जो जुना आधी आपला इंडियन पिनल कोड होता, जो आता भारतीय न्याय संहिता आहे, जे त्याचं फक्त आपण लेबल बदलून आपण जो वापरतो आहे, या आयपीसी मध्ये किंवा या बीएनएस मध्ये सुद्धा ह्या अनुषंगाने बऱ्याच सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यात आलेल्या आहेत. 376 आयपीसी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे बलात्काराला शिक्षा देण्याचं सेक्शन आहे, त्याच्या पूर्वीचं म्हणजे 375 आयपीसीचं जे सेक्शन आहे ते रेप या शब्दाचं डेफिनेशन करतं. आणि ते सेक्शन जेव्हा डिफाईन करतं तेव्हा ते सेक्शन असं सांगतं की एखाद्या महिलेची कन्सेंट न घेता किंवा एखाद्या महिलेचा होकार स्पष्टपणे इन्फॉर्म्ड कन्सेंट न घेता त्या महिलेच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणं, पेनेट्रेशन लेवलचा सेक्स जर तो होत असेल, हा कायद्यामध्ये वापरले गेलेले शब्द आहेत, तर त्याला आपण रेप या टर्मिनॉलॉजीमध्ये वापरू शकतो. पुढे हाच सेक्शन कन्सेंट या शब्दाबद्दल बोलताना खूप स्पेसिफिकली सांगतं की ही जी कन्सेंट आहे ही फ्री विल मधनं असायला हवी, ही स्पष्ट, क्लिअर, अनअम्बिग्युअस असायला हवी, खूप स्पष्ट शब्दात दिल्या गेलेली ही कन्सेंट असायला हवी. आणि ही कन्सेंट देताना त्या महिलेवरती कुठल्याही प्रकारचं कोअर्जन म्हणजे कुठल्याही प्रकारचा दबाव, अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं भीतीचं छत्रछाया किंवा सगळ्यात महत्वाचं सेक्शन 90 जे आयपीसीचं सांगतं, मिस रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट, म्हणजे एखादी गोष्ट मुळात ही गोष्ट अशी आहे याच्या ऐवजी ती दुसऱ्या पद्धतीनं मिसरिप्रेझेंट करून ती वापरणं, किंवा माझ्या स्वतःच्या जीवाला किंवा माझा जे व्यक्तीवरती जीव आहे असं कुणीही, माझा नवरा, माझा मूलबाळ, माझे आई वडील, माझे कुटुंबीय, माझे फ्रेंड सर्कल मधले कुणीही, अशा कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला धोका आहे किंवा हे जर तू असं केलं नाहीस तर त्यांचा जीव त्याच्यातनं किंवा त्यांच्या लाईफ अँड लिम्ब त्याच्यातनं धोक्यात येऊ शकेल, अशा प्रकारे तिच्यावरती जर कुठल्याही प्रकारे दबाव तयार केला गेलेला असेल, तिची इच्छा नसताना तिच्यासोबत जर असे संबंध केले गेले असतील, किंवा या खराब किंवा अजून प्रकरणांमध्ये जसं आपण बघितलं की अंमली पदार्थांचा वापर करून जर तिच्यासोबत तशा प्रकारचे संबंध ठेवले गेलेले असतील, किंवा ती कन्सेंट देताना आपण ती कुठल्या घटनेसाठी देतोय, कुठल्या गोष्टीसाठी देतोय. आता ह्याच प्रकरणाच्या निमित्ताने एक गोष्ट आपण ही समजून घ्यायला हवी, कायद्याच्या दृष्टिकोनातून पण ही गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. उदाहरणार्थ आज मी माझ्या आयुष्यात खूप सगळे काही प्रॉब्लेम सुरू आहेत, माझ्या नोकरीच्या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहेत, माझ्या नवऱ्याच्या फॉर एक्झाम्पल त्याच्या हेल्थच्या संदर्भात काही प्रॉब्लेम सुरू आहेत, माझ्या घरात काही प्रॉब्लेम सुरू आहेत, प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट्स आहेत वगैरे वगैरे काहीतरी, आणि मला कुणीतरी सल्ला दिलाय की तू जर या बाबाकडे गेलीस, माझ्या घरातल्या एका यांनी, की तू जर या माणसाकडे गेलीस, या बाबाकडे गेलीस तर तुला बरं वाटेल त्यांच्याकडे जाऊन. जे काही माझी कन्सेंट त्या व्यक्तीकडे जाण्यापुरती लिमिटेड आहे. माझी कन्सेंट, मी जे काही पैसे उदाहरणार्थ त्याला दक्षिणेच्या रूपात, देणगीच्या रूपात वगैरे वगैरे ज्या कुठल्या रूपात दिलेले आहेत, मी तिथे जाऊन माझ्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधण्यासाठी माझी कन्सेंट लिमिटेड आहे. तिथे जाऊन माझ्या शोषणासाठी मी कन्सेंट दिलेली आहे का? तिथे जाऊन माझे शारीरिक शोषण, लैंगिक शोषण करून घेण्यासाठी मी त्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत का? उदाहरणार्थ जर या प्रकरणामधला आपण सगळा धार्मिक किंवा भक्ती किंवा हा सगळा अँगल जर एक बाजूला काढला, रस्त्यावरती चालताना जर एखाद्या महिलेला कोणी म्हटलं की तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे, शारीरिक संबंध ठेवायचे, त्यावेळी त्या व्यक्तीच्या सोबत काय घडू शकतं याचा आपण विचार करतोय? काय, कुठल्या पद्धतीने ती महिला रिॲक्ट होईल किंवा त्या महिलेच्या आजूबाजूला तिथे रस्त्यावर असणारे लोक रिॲक्ट होतील? पण सर्रासपणे अशा बुवाभावांकडे, अशा लोकांकडे जेव्हा आपण जातो, मी त्या माणसाकडे, मी त्या तांत्रिक मांत्रिकाकडे किंवा कुठलीही महिला त्या तांत्रिक मांत्रिकाकडे जेव्हा जाते तेव्हा स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जाते, त्याच्यातनं मार्ग शोधण्यासाठी जाते, ना की मी लैंगिक शोषणासाठी तयार बसलेली आहे, त्याच्यासाठी तुला पैसे देते, ये आणि माझं लैंगिक शोषण कर, अशा कुठल्याच अपेक्षेने ती कुठलीच बाई तिथे जात नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण कायदेशीर दृष्टिकोनातून सुद्धा हे जेव्हा समजून घेत असतो, तेव्हा कन्सेंट किंवा बायकांना कळत नाही का, बायकांना अक्कल नाही का, बायकांना अक्कला नसतात का, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून हे सगळं बोलत असताना कायदा याच्याबद्दल खूप स्पष्टपणे हे सांगतो. अगदी 354 सारख्या जर आपण कलम बघितलं की एखाद्या महिलेकडे
30 सेकंदापेक्षा जास्त काळ एकटक बघणं सुद्धा विनयभंगासारख्या गुन्ह्याचा पाठ असू शकतं किंवा 376 375 सारखं कलम जेव्हा आपण बघतो किंवा एखाद्या महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले गेलेले असतील तर तो सुद्धा कायदा म्हणतो की गुन्हा आहे, कारण तुम्ही त्या महिलेची कन्सेंट किंवा तुम्ही त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना तिची मोकळं हे नव्हतं की नाही मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे म्हणून आपण एकत्र आलो. त्याच्यात क्लॉज तुम्ही काय टाकला होता, आपण एकत्र येऊ, आपण एकत्र आल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. ह्या लालूच दाखवून किंवा लालूच म्हटल्यापेक्षा हा एक अनड्यू इन्फ्लुएन्स दाखवून, हा एक मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट करून तिच्यासोबत तशा प्रकारचे संबंध प्रस्थापित केले गेलेले आहेत. ह्यासारख्या या प्रकरणात आपण जे वारंवार बघितलं की अगदी काचेचं हे आहे आणि काचेच्या पलीकडे तिच्या फॅमिलीतले लोक बसलेत, काचेच्या अलीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला हे सगळं दिसतंय, जे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेत त्याच्यात आपल्याला हे दिसतंय, त्याच्यातही बरेच सगळी लोक हेच म्हणताना दिसत आहेत. तर इथे आपल्याला मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट, कोअर्जन, अनड्यू इन्फ्लुएन्स, तिच्यावरचं प्रेशर पॉइंट्स, तिच्या संदर्भात असलेले सामाजिक तिच्यावरती हे सगळ्या ह्याच्यातनं असलेलं किंवा मानसिक तिच्या संदर्भात ह्या सगळ्या क्षेत्रातनं असलेलं दडपण, हे सगळे मुद्दे वेगवेगळे करून आपण बघू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रितपणेच ह्या सगळ्या घटनांना एकत्रित घेऊनच आपल्याला या आणि अशा सगळ्या प्रकरणांकडे बघायला हवं. कायदा याबद्दल खूप स्ट्रिक्टली, खूप स्पेसिफिकली हेच सांगतं. अगदी सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळ्या हायकोर्टाचे न्याय निर्णय, राजस्थान हायकोर्ट असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल, बॉम्बे हायकोर्टचा अगदी रिसेंट निर्णयामध्ये सुद्धा बॉम्बे हायकोर्टने परत एकदा हेच सांगितलं आहे की कन्सेंट शुड बी, म्हणजे छोटंसं उदाहरण घेऊयात, कॉन्ट्रॅक्ट सारख्या जेव्हा प्रकरणामध्ये आपण हे करतो की आपण दोघी जणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातोय, मला तुझ्याकडनं काहीतरी विकत घ्यायचंय, तू मला काहीतरी विकतेस, हा विचार करताना आपण काय विचार करतो की तुझी देताना फ्री कन्सेंट आहे, माझी घेताना फ्री कन्सेंट आहे, मी काहीतरी घेतलं त्याच्या बदल्यात मी तुला काहीतरी दिलं, हे देवाणघेवाण फ्री कन्सेंटने आहे. जर ते तसं नसेल तर तोही कायद्याने गुन्हा आहे. मग इथे ह्या अशा सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा ह्या सगळ्या ह्या सगळ्या कायदेशीर बाजूनी कन्सेंट किंवा म्हणजे बायकांना अकला नसतात का, हे जे स्टेटमेंट आहे हे कायदेशीर दृष्टिकोनातनं तपासून घ्यायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.